मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगडमध्ये जात तिथल्या खड्ड्यांच्या स्थितीचा आढावा घेतलाय। राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलं, स्थानिकांना फायदा नसेल तर विकास काय कामाचा, असा सवाल राज ठाकरेंनी सरकारला विचारलाय। तर नाशिक पाठोपाठ आता राज ठाकरे रायगडमध्ये दौरा करण्यासाठी आज पोहोचले आणि तिथल्या खड्ड्यांच्या स्थितीचा त्यांनी आढावा घेतलेला आहे। मुंबई गोवा महामार्गाचं काम हे नेमकं का रखडलं याचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे। स्थानिकांना याचा फायदा नसेल तर मग विकास काय कामाचा, असा रोखठोक सवाल त्यांनी सरकारला विचारलाय। गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलंय आणि त्याला जबाबदार सर्वस्वी सरकार आहे। या सगळ्या प्रक्रियेदरम्यान मात्र स्थानिकांना हा सगळा त्रास सोसावा लागतोय। त्या स्थानिकांच्या नेमक्या काय समस्या आहेत, मुंबई गोवा महामार्गामुळे नेमका कसा परिणाम होतोय, खड्ड्यांबाबतची रायगडमधली काय स्थिती आहे, या सगळ्या संदर्भात आज स्वतः राज ठाकरे यांनी जाऊन पाहणी केली, अनेकांशी संवाद साधलेला आहे आणि त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। स्थानिक जे आमदार बिमदार सगळे लोक जी मंडळी आहेत, राजकीय हस्तक्षेपामुळे या सगळ्या गोष्टी होत नाहीयेत। मागे मी एकदा नितीन गडकरींना मी फोन केला होता या बाबतीत। मी त्यांना विचारलं होतं, मी एकदा बोललो पण होतो, पण गडकरींनी मला याचं उत्तर दिलं होतं की कॉन्ट्रॅक्टर कंटाळून निघून गेले। आता नितीन गडकरी जे या रस्ते आणि या सगळ्या गोष्टींचे केंद्रीय मंत्री आहेत, ते जर समजा कोकणातल्या कंत्राटदारांबद्दल कंटाळून निघून गेले असं जर म्हणत असतील तर कंटाळले कोणामुळे, कशामुळे कंटाळले? आतापर्यंतचा रिवाज असा आहे की तुम्हाला जर रस्ता बांधायचा असेल तर ज्याला लँड ॲक्विजिशन म्हणतो, ती लँड ॲक्विजिशन ही सरकारने करून द्यायची असते आणि मग पुढे कंत्राटदार ती गोष्ट करतो। हे सगळे रस्ते करत असताना प्रत्येक वेळेला हाच प्रॉब्लेम आलेला आहे की जागा संपादित केलेली नाही, कंत्राटदाराला कंत्राट देऊन मोकळे झालेत, पैसे गेलेत, पैशातनं त्यांचे टक्के गेलेले आहेत आणि रस्ता तिकडेच आहे। हे वर्षानुवर्षे ह्याच गोष्टी होत आल्यात, अशाच होत आहेत। आत्ता नवीन बांधलेल्या रस्त्यावर मी आलोय, काय अवस्था आहे नवीन बांधलेल्या रस्त्याची? डेव्हलपमेंटला विरोध करण्यासारखं काही नाहीये, परंतु कोकणाची परिस्थिती पाहिली तर डेव्हलपमेंट नको अशी परिस्थिती आहे आज। कारण ती जर समजा स्थानिक लोकांच्या जर वाट्याला येणार नसेल तर ही डेव्हलपमेंट काय करायची? हे जे उद्योग येत आहेत ह्यांच्यामध्ये पार्टनर व्हा, कळलं का? तुम्ही जमिनी विकून तुमचा विषय संपला।